अधिक मेहनत कोणाला घ्यायला लागेल? कंदमुळं गोळा करायची असतील तर ती कोणाला गोळा करायला लागतील? आणि मग हे सगळं म्हणे मला फुकट करायला लागेल. अशा प्रकारचा विचार त्याच्या पिंडामध्ये आला. आणि ज्या वेळेला अशा प्रकारचा विचार त्या लक्ष्मणाच्या पिंडामध्ये आला त्यावेळेला श्रीराम प्रभूंनी सांगितलं, लक्ष्मणा, या माळाची माती थोडीशी तुझ्या खिशात घे रे. ह्या माळाची माती आहे ना, ह्या जागेतली माती आहे ना, ती माती थोडी तुझ्या खिशामध्ये घे, तुझ्या कपड्यामध्ये टाकून घे थोडी. आणि मग जसे पुढे जायला चालायला लागले ना, तसे लक्ष्मणाकडे तोच विचार की अरे यांना वनवास झालेला आहे, श्रीराम प्रभूंना वनवास झालेला आहे, दादांना वनवास झालेला आहे, ते जात आहेत ठीक आहे, त्यांची धर्मपत्नी म्हणून सीतामाई जात आहेत ठीक आहे, माझी गरज काय, मी का जावं, माझी का धावपळ पाहिजे त्यांच्या मागे, फुकट आलो म्हणे. ठराविक अंतरावर गेल्यानंतर एक नदी आली, गंगा आली. त्या नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी त्या ठिकाणी कपडे बाजूला काढले. ज्या वस्त्रामध्ये ती माती होती ते वस्त्र बाजूला काढल्याबरोबर लक्ष्मणाकडचे विचार बदलले. आता काय विचार आले? आता त्याच्या पूर्वी ज्या वेळेला निघताना विचार होते की नाही, ते निघतानाचे विचार परत त्याच्या पिंडामध्ये आले की अरे माझ्यासारखा भाग्यवान तरी कोण आहे, प्रत्यक्ष श्रीराम प्रभूंची मला सेवा करायला मिळणार आहे, त्यांच्या बरोबर राहायला मिळणार आहे, त्यांचे विचार ऐकायला मिळणार आहे, ज्यांचं दर्शन घेण्यासाठी लोक आतुर झालेली आहेत, आतुर होत आहेत, ज्यांना पाहण्यासाठी लोक काय त्यांचं दर्शन व्हावं म्हणून लोक कितीतरी अट्टास करतायत, त्यांच्या बरोबर राहायला मिळतंय मला, माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे. आंघोळ करून आल्यानंतर श्रीराम प्रभूंनी सांगितलं, लक्ष्मणा, ते वस्त्र आहे ना उलट कर, झटक, त्यातली सगळी माती निघाली पाहिजे, सगळी माती काढ आणि मग परत ते वस्त्र घाल. परत ते वस्त्र घातलं. परत ते वस्त्र घातल्यानंतर त्याच्याकडे चांगले विचार आले, जे विचार होते तेच विचार तशाच पद्धतीने राहिले, पण राहत नाही. म्हणून लक्ष्मणाने श्रीराम प्रभूंना विचारलं की दादा, मध्यंतरीच्या वेळेमध्ये माझ्याकडे असे वेगळ्या प्रकारचे विचार का आले होते? आतापर्यंत माझ्याकडे असे विचार होते की तुमच्या बरोबर आहे, मी किती भाग्यवान आहे, तुमची सेवा करायला मिळणार आहे, पण मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्याकडे असे विचार आले की मी का तुमच्या बरोबर जायला हवं, मी का तुमच्या बरोबर राहायला हवं, माझी धावपळ कशासाठी पाहिजे, असे वेगळे विचार, वाईट विचार माझ्याकडे आले का? त्यावेळेला श्रीराम प्रभूंनी सांगितलं की लक्ष्मणा, ज्या माळावर आपण प्रवेश केला आणि ज्या रान माळावर प्रवेश केल्यानंतर तुझ्याकडे हे वेगळ्या प्रकारचे विचार आले, वाईट विचार आले. त्या माळावर शुंभ आणि उपशुंभ हे दोघे भाऊ होते. एक सुंदर स्त्री होती तिलोत्तमा नामाची. त्या तिलोत्तमाला प्राप्त करून घेण्यासाठी, त्या तिलोत्तमाला वंश करण्यासाठी, त्या तिलोत्तमाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या दोन्ही भावांचे प्रयत्न चालू होते. त्या दोन्ही भावांमध्ये भांडण झालं. भांडण झाल्यानंतर त्या दोन्हीही भावांचा मृत्यू त्या जागेमध्ये झाला. ज्या जागेमध्ये त्या दोन्ही भावांचा मृत्यू झाला, तो दोष तुझ्याकडे आल्यामुळे वाईट विचार तुझ्या मनामध्ये आले. म्हणजे ज्या जागेवर आपण बसतोय ना, त्या जागेतले विचार सुद्धा आपल्याकडे येत असतात. मग आपण नाक्यावर किती वेळ बसावं आणि देवाच्या पुढ्यात किती वेळ बसावं हे आपण ठरवायचं आहे. जशी संगती आपल्याला असेल ना, तशा प्रकारचे गुण आपल्याकडे निर्माण होतात. सांगा, सज्जनाच्या संगतीला जर आपण गेलो, संतांच्या संगतीला जर आपण गेलो तर चांगलेच विचार ऐकायला मिळणार आहेत, पण वाईटाच्या संगतीला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपल्याकडचे चांगले विचार बाजूला होऊन वाईट विचार आकर्षित करतील आपल्याला, हे निश्चित आहे. म्हणून संगती कोणाची असावी? चांगल्या माणसाची संगती जर असेल तर चांगलेच विचार आपल्याकडे येणार आहेत, पण वाईटाची संगती जर आपल्याकडे असेल तर मात्र वाईट विचार आपल्याला, नुसते विचारच काय, त्या पद्धतीची वाईट फळं सुद्धा भोगावी लागणार आहेत. राजहंशाला वाटलं की आपण पण असा कळपात असावं. बगड्यांचे थवे बघितले त्याने, कावळ्यांचे थवे बघितले त्याने, चिमण्यांचे थवे बघितले, वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचे थवे बघितले. आणि असे थवेच्या थवे बघितल्यानंतर एकटा फिरणारा राजहंश त्याला वाटलं की आपलाही कोणतरी मित्र असावा. आपण एकट्याने किती दिवस असं राहायचं, आपण एकट्याने किती दिवस असं फिरायचं, आपलाही कोणतरी मित्र असावा. अशाच प्रकारचा विचार ज्या वेळेला राजहंशाच्या पिंडामध्ये होता, राजहंशाच्या मनामध्ये होता, त्याच वेळेला त्याला एक ढोम कावला भेटला. आणि मग त्याने विचार केला, आता नाहीच कोणी ना मित्र, आता नाहीच कोणी ना मित्र, मग आपल्याला एक कोणतरी मित्र असावा की नाही, म्हणून आपण याच्याशी मैत्री करू चला. आणि मग
राजहंसाने मैत्री केली डोम कावल्याशी. ते दोघेही फिरायला लागले जंगलामध्ये मस्त एकजुटीने. बरोबर फिरायला लागले, एकमेकाला सोडत नव्हते. ते फिरता फिरता एका झाडावर जाऊन बसले. त्या झाडावर जाऊन बसल्यानंतर त्या झाडाच्या गाढ सावलीला एक शिकारी खाली झोपला होता. शिकारीसाठी फिरून फिरून दमलेला माणूस तो खाली त्या झाडाखाली गाढ सावलीला झोपला होता. ज्या वेळेला झोपला होता त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर सावली होती, पण झोप लागल्यानंतर कालांतराने जसा सूर्य बाजूला झाला तसं थोडीशी सूर्याची किरण त्याच्या तोंडावर पडत होती. त्या शिकारी माणसाच्या तोंडावर ती सूर्याची किरण पडत होती. आणि मग विचार केला त्या राजहंसाने की अरे आपण असं तरी बसलोय, आपण असं तरी बसलोयच की नाही. मग जरा पंख पसरून जर बसलो तर त्या माणसाच्या चेहऱ्यावर पडणारी सूर्याची किरण तरी थांबली जातील. आणि मग सूर्याची किरण जर त्या ठिकाणी थांबली तर निश्चित त्याला चांगल्या प्रकारची झोप लागेल. त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अशा प्रकारचा विचार केला कोणी? राजहंसाने. आणि अशा प्रकारचा विचार केल्यानंतर नेमकं तर त्याने ते पंख पसरले. राजहंसाने पंख पसरले आणि नेमकं सूर्याचं किरण थांबलं गेलं. त्या माणसाच्या चेहऱ्यावर जो सूर्याचा किरण पडला होता तो नाहीसा झाला. तिथे सावली आली. का तर पंख पसरले राजहंसाने. पण त्याच्याच बाजूला बसलेला जो डोमकावला होता त्यानेही विचार केलं की आपल्या मित्राने जर पंख पसरलेत, का पसरलेत त्याला माहीत नाही, का पसरलेत त्याला माहिती नाही. पण त्या डोमकावल्याने विचार केला की आपल्या मित्राने जर पंख पसरलेत तर आपणही पंख पसरावेत. आणि आपल्याला माहिती आहे की डोमकावल्याने एकदा काय पंख पसरले की काय होतंय, तो शी करताना पंख पसरतोय. नेमका त्याची विष्ठा जी पडली ती त्या शिकारी माणसाच्या तोंडावर. विष्ठा पडल्याबरोबर डोमकावला उठून गेला. मात्र राजहंस तसाच राहिलेला ध्यानस्थ. त्याला काही माहितीच नाही ही क्रिया काय झाली ती. आता शिकारी त्या विष्ठा पडल्याबरोबर जागाच झाला. हातामध्ये बंदूक घेतली त्याने आणि वर बघितलं तर पंख पसरून बसलेला तो राजहंस. खऱ्या अर्थाने परोपकारासाठी पंख पसरून बसला होता, पण जीव द्यावा लागला, जीव गमवावा लागला त्याला. का? संगतीचा गुणदोष. म्हणून संगत कोणाची असावी, संगत कोणाची करावी हा विचार आपण आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे नक्कीच. म्हणून देवाची ये पायी घेई मना बुडी, नको धावू ओढी इंद्रियांसी. सर्व सुख तेथे होती एक वेळे, नसरती काळे कल्पांतीही. जाणे येणे खुंटे धावो एर जार, न लगे डोंगर उसंतावे. संतांच्या संगतीला जर आपण असलो ना, संतांची संगती जर आपण केली, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास जर आपण केला ना, तर नक्कीच जे काही जाणं येणं जे आहे ना ते खुंटलं जातं. खुंटलं जातं आहे म्हणजे जीवनमुक्त अवस्था त्याला प्राप्त झाली जाते. जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी अथवा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. आणि मग ती धन्यता त्यांना प्राप्त होत असते. म्हणून या ठिकाणी ओळख करून देत असताना संत म्हणतात, बाबा रे, आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं राहावं ना हे आपल्या हातात आहे. कसं जगावं ना हे आपल्या हातात आहे. म्हणून असं म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. संतांनी सुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला ओळख करून दिलेली आहे. कशी कर्म करावीत, कशा प्रकारे राहावं हे आपण इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा, इतरांचा विचार करण्यापेक्षा आपण आपला स्वतःचा विचार करावा. अंतरात्म्याला विचारावा, अंतःकरणामध्ये आपण विचार करावा. अरे मी जे करतोय ते देवाचं कार्य आहे, धर्माचं कार्य आहे, देशासाठी करतोय ना. मग कोणी कितीही जरी निंदा केली, कोणी कितीही जरी वाईट म्हटलं, कोणी कितीही जरी माझा द्वेष केला, तिरस्कार केला, तरी मी हे देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य थांबवणार नाही. हा विचार आपण आपल्या पिंडामध्ये केला पाहिजे. हा विचार आपण आपल्या पिंडामध्ये केला पाहिजे. लोकांचं काय, लोक गाढवावर पण बसून देत नाही आणि पायी पण चालू देत नाही, आहे की नाही. चांगलं काहीतरी काम केलं ना तर तिथेही आपल्याला टोचतील आणि वाईट काम केलं तर वाईटच म्हणतील ते आपल्याला. म्हणजे इतरांचा विचार आपण कितपत करावा हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. आपण जर देवाचं काम करतोय ना, तुम्ही मंदिरात जाऊ नका. तुम्हाला लोक काय बोलतील माहिती आहे का? अरे काय साला नास्तिक विचाराचा माणूस आहे, कधीच मंदिरात जात नाही, कधीच देवाकडे जात नाही.
कधीच देवपूजा करत नाही, काय नास्तिक विचाराचा माणूस आहे. तुम्ही रोज मंदिरात जा, न चुकता जा, तिथे जाऊन ग्रंथ वाचणे करा, तिथे जाऊन देवाचं नामस्मरण करा. तुम्हाला म्हणते रिकाम टेकडा आहे, उद्योग नाही ना, रिकाम टेकडा आहे. मग आता लोकांचा किती विचार करायचा आहे आपण ठरवायचं आहे. खरं तर चांगलं काम जर करतोय आपण, देवाचं, देशाचं आणि देवाचं धर्माचं काम जर आपण करतोय ना, तर कदाचित विरोध करणारेही असतील, पण संतांनी एवढे नाहीत. संतांना जेवढा विरोध झाला की नाही तेवढा विरोध आपल्याला नसणार. सांगा, तुकाराम महाराजांचे कीर्तन होऊ नये म्हणून लोकांनी काय केलं? काठीने मारण्याचा प्रयत्न केला. काट्यांनी मारण्याचा प्रयत्न केला जगद्गुरु तुकाराम महाराजांना, त्यांचं कीर्तन होऊ नये म्हणून. आपण परमार्थ करतोय म्हणून आपल्यावर तेवढा हल्ला होईल का हो? कोणी करू शकतो? फक्त काय करतील माहितीये का? आपण करायला लागलो ना की याच्या कानाला लाग, त्याच्या कानाला लाग, याला सांग, त्याला सांग, गेला तो वेडाच झाला. मग आता वेड्यासारखा एकटाच काहीतरी बडबडायला लागला, वेड्यासारखा मंदिरात जातो, नामस्मरण करत बसतो. अरे वेडाच झाला. संत म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा. माणसाने विषयांचा वेडा होण्यापेक्षा, माणसाने वासनेचा वेडा होण्यापेक्षा देवाचा वेडा व्हावा ना, संतांचा वेडा व्हावा ना, परमार्थाचा वेडा व्हावा ना. ते वेड लागलं पाहिजे. ते संतांच्या वाङ्मयाचं, परमार्थाचं, भक्तीचं, देवाचं वेड माणसाला लागलं पाहिजे. आणि ज्या वेळेला ते वेड लागतंय की नाही, त्या वेळेला ह्या सगळ्या प्रकारचे माईक विचार बाजूला होतात. सगळ्या प्रकारचे माईक विचार बाजूला होतात. ऐक ना, ज्याच्या अंगामध्ये एकदा काय देव संचारला ना, देशाचं कार्य ज्याच्या अंगामध्ये, रक्तामध्ये एकदा काय संचारलं ना, की तो फक्त आणि फक्त देशाचा तेवढाच विचार करत असतो. तो नाही कुठल्या जातीचा विचार करत नाही, कुठल्या धर्माचा विचार करत नाही, कुठल्या पंथाचा विचार करत की नाही, फक्त आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा तेवढ्या पुरताच, संकोचित तेवढ्या पुरताच विचार करत नाही. हे विश्वची माझं घर, हे विश्वची माझे घर. सांगा, सीमेवर जे लढणारे सैनिक आहेत, आज आपण स्वतंत्र, आपला देश स्वतंत्र झाला आणि ती स्वतंत्रता उपभोगतोय. आपण आपल्या घरामध्ये चांगला राहतोय, व्यवस्थित राहतोय, चांगले पंचपक्वान्न खातोय, 4 गोधडे अंगावर घेऊन झोपतोय, आराम करतोय, एसीच्या रूम मध्ये आपण झोपतोय. गादीवर झोपल्याशिवाय आपल्याला झोप लागत नाही. पंचपक्वान्नाचं ताट असेल तरच आपल्याला भूक लागते, नाहीतर आपली भूकही बाजूला जाते. पण आपण हे सगळं कार्य ज्यांच्याकडून व्यवस्थितरित्या करतोय, कधीतरी सीमेवर लढणाऱ्या त्या सैनिकांचा आपण विचार केला का हो? फक्त जातीसाठी राजकारण करणाऱ्या माणसाने एक विचार करावा की कुठल्या जातीसाठी ते सैनिक त्या ठिकाणी तैनात आहेत, त्या ठिकाणी सेवा करतायत. एखाद्या केवळ पंथाचा विचार करणाऱ्या, एखाद्या केवळ पंथापुरता विचार करून आणि तेवढाच विचार करून राजकारण करणाऱ्या माणसाने फक्त विचार करावा की आपल्या सीमेवर लढणारे जे सैनिक आहेत ते कुठल्या फक्त पंथाच्या माणसाने सुरक्षित राहावं म्हणून त्या ठिकाणी ते कार्य करतायत. माझ्या भारत देशामध्ये, माझ्या हिंदुस्थानामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक माझा आहे, मग तो कुठल्याही जाती धर्माचा किंवा कुठल्याही पंथाचा असू द्या. त्याची सेवा करणं, त्याचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि देशाचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. ह्याच उद्देशाने आणि ह्याच प्रकारे कार्य ते करत आहेत. म्हणून संत म्हणतात, बाबा रे, ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळात आपल्या पुढ्यात पंचपक्वान्नाचं ताट असतंय, जे असेल ते चटणी भाकरी जे असेल ते 2 घास ज्या वेळेला आपण पोटामध्ये घेतोय की नाही, त्यावेळेला देवाचं नामस्मरण निश्चित करा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण हे जाणीचे यज्ञ कर्म. निश्चित त्यावेळेला देवाचं स्मरण करा. पण ज्या बापाने हाडाची काढ केली ना, ज्या बापाने अनेक प्रकारचे धके चपेटे सहन केले, ज्या बापाने अतिशय दुःख परिस्थितीमध्ये, दुःखी अवस्था काढून, दरिद्री अवस्था काढून, अतिशय मेहनत घेऊन, कबाड कष्ट करून स्वाभिमानाने जगला आणि माझ्या फक्त मुलांचा आणि मुलांचाच विचार केला, मुलांच्याच फक्त सुखाचा विचार केला, त्या बापाची आठवण काढायला विसरू नका. मात्र त्या बापाला वंदन, त्या बापाला नमस्कार करायला विसरू नका. त्या आई वडिलांना सुद्धा त्यावेळेला आपल्याला नमस्कार करता आलं पाहिजे की अरे माझ्या आई वडिलांनी किती मेहनत घेतली, किती मेहनत केली, किती कबाड कष्ट केले.
तळहाताच्या फोडाप्रमाणे मला जपलं, मला सांभाळलं. स्वतःच्या मौजमध्येचा कधी विचार केला नाही, स्वतःच्या राहण्याचा कधी विचार केला नाही, स्वतःच्या मौजेचा कधी विचार केला नाही. अरे एखादा सण असावा आणि त्या सणासाठी मला नवीन कपडे आणावेत, त्यांनी मात्र 4 वर्षे वापरलेले, 2 वर्षे वापरलेले फाटके कपडे घालावेत. कधीतरी मी सांगितलं मला शाळेमध्ये बुटं हवी आहेत, मला जशी हवीत तशी त्या बापाने मला आणून द्यावीत, पण स्वतःच्या पायाला नसलेल्या चपलीचाही कधी विचार त्याने केला नाही. अशा प्रकारे त्याग केलेल्या त्या बापाची पहिली आठवण काढली पाहिजे, त्या आई वडिलांची पहिली आपण आठवण काढली पाहिजे. म्हणून म्हटलं जात आहे, अरे बाप जर नसेल तर आपला बंगला पण सुना आहे, बाप जर नसेल तर आपला बंगला पण सुना आहे. बापाला कमी लेखतोय हाच तर मोठा गुन्हा आहे, बापाला कमी लेखतोय हाच तर मोठा गुन्हा आहे. आयुष्यातलं कुठलंच सुख बापाशिवाय फुलत नाही, आयुष्यातलं कुठलंच सुख बापाशिवाय फुलत नाही, आणि घरातलं कुठलंच पान बापाशिवाय हळत नाही, घरातील कुठलंच पान बापाशिवाय हळत नाही. जमीन आणि जागेशिवाय बापाजवळ आहे तरी काय, जमीन आणि जागेशिवाय बापाजवळ आहे तरी काय, असं म्हणणाऱ्यांना म्हणावं तरी कसं आणि काय, असं म्हणणाऱ्यांना म्हणावं तरी कसं आणि काय. आवक कमी असून सुद्धा सगळ्यांची हौस पुरवायची असते, आवक कमी असून सुद्धा सगळ्यांची हौस पुरवायची असते. आणि म्हणूनच बापाचं वय घरातील सर्वांपेक्षा जास्त असते, आणि म्हणूनच बापाचं वय घरातील सर्वांपेक्षा जास्त असतं. लहानपणी ज्या वेळेला ज्या मुलाला पाहिजे ते, ज्या वेळेला जे पाहिजे ते, स्वतःचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता बाप आपल्या फक्त आणि फक्त मुलांचाच विचार करत असतो. अरे प्रवास करत असताना आई मुलाला कडीवर घेते, प्रवास करत असताना आई मुलाला कडीवर घेते का, तर जे मला पाहता येते ते माझ्या मुलाने पाहावं म्हणून आई मुलाला कडीवर घेते. पण बाप मात्र खांद्यावर घेतोय. बाप का खांद्यावर घेतोय, आयुष्यात जे मला पाहता आलं नाही ना ते माझ्या मुलाने पाहावं. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये वाटचाल करत असताना प्रगतीच्या शिड्या उत्तर चढत जावं, माझ्या मुलाने एवढं मोठं व्हावं, माझ्या मुलाने एवढं मोठं व्हावं की मलाही जेवढं माझ्या आयुष्यामध्ये मोठं होता आलं नाही ना तेवढं माझ्या मुलाने मोठं व्हावं. हे एकमेव विश्वामध्ये फक्त एकमेव ज्या दैवताला वाटतंय ना त्या दैवताचं नाव आहे वडील. कुठल्याच बापाला वाटत नाही की माझा मुलगा व्यसनाधीन व्हावा, कुठल्याच बापाला वाटत नाही की माझा मुलगा व्यसनाधीन होऊन माझ्या आधी जावा, कुठल्याच बापाला वाटत नाही की व्यसनाधीन होऊन माझ्या मुलाचा प्रेत मला पाहायला मिळावं, कुठल्याच बापाला असं वाटत नाही. पण ज्या वेळेला तो मुलगा व्यसन करून येतोय ना त्या वेळेला सुद्धा त्याच्या अनंत अपराध पोटात घालून माझा मुलगा काही करतच नाही अशा प्रकारे त्याच्यावर प्रेम करणारं एकमेव दैवत जर असेल तर ते आई आणि वडील. अरे शेजारी गागाली आणतात, शेजारी जर कमी जास्त काही झालं तर मारतात, कुटुंबातले मारतात, गावातले मारतात, मारझोड करतात. पण अशा वेळी सुद्धा रडत तडफडत आलेला तो मुलगा पाहून अंतःकरणामध्ये विवळता, अंतःकरणामध्ये दुःख प्राप्त होतंय आणि त्या मुलाला जवळ करून मांडीवर घेऊन अश्रू अनावर होतात, त्या वडिलांचे अश्रू अनावर होतात, त्या आईचे. अनंत अपराध पोटात घालून आपल्याला माफ करणार एकमेव दैवत जे आहे या विश्वामध्ये ते म्हणजे आपले आई आणि वडील. आमची भारतीय संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे, आमची हिंदुस्थानची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव एवढी उत्तमाची शिकवण आमची हिंदुस्थानची संस्कृती आम्हाला देते. आमची भारतीय संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे, आमची हिंदुस्थानची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की इतर देशातील लोक आमच्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतात आणि त्या संस्कृतीप्रमाणे वाटचाल करण्याचा प्रयत्न इतर देशातील लोक करतायत, इतर देशातील लोक करतायत. एवढी सर्वश्रेष्ठ संस्कृती आमच्या भारताची, आमच्या हिंदुस्थानची आहे. ज्या ठिकाणी मातृदेव भव, पितृदेव भव, आई वडील म्हणजे दैवत आहेत. स्वामी तिन्ही जगाचा आई विन भिकारी मांडलेला आहे, ते सांगितलेलं आहे. आई कोणा म्हणो मी आईस हाक मारी, ती हाक येई काणी मज होय शोककारी, नो हेच हाक माते मारी कोणी कुठारी. आई कोणा म्हणो मी आई घरी ना दारी. त्या आईचं वर्णन करत असताना सुभाषितकार म्हणतात, सारा मुखी पिलांना चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चारतात गाई, वात्सल्य हे बघूनी मन व्याकुळ होई, आई कोणा म्हणो मी आई घरी ना दारी.
त्याच आईचं वर्णन करत असताना सुभाषितकार म्हणतात, येशील तू घराला परतो निके डवागे, रुसणार मी ना आता जरी बोलशील रागे. आई कोणा म्हणू मी, आई घरी ना दारी, स्वामी तिन्ही जगाचा आई मी न भिकारी. खऱ्या अर्थाने आपल्यावर निरापेक्षेने निष्कामतेने प्रेम करणारं दैवत जर असेल तर ते आपले आई वडील. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता, कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता निष्कामतेने आपल्यावर प्रेम करणारं एकमेव दैवत म्हणजे आपले आई वडील आहेत. कधी स्वतःच्या सुखाचा विचार करत नाही, कधी स्वतःच्या मौज मजेचा विचार करत नाही. अरे 10 तिकडं बांधलेल्या लुगडा माझी आई परिधान करील, पण माझ्या मुलासाठी मात्र 4 पैसे बाजूला करून मुलाला 4 चौघांमध्ये सुशोभित कसा दिसेल यासाठी नवीनच कपडे घेऊन देईल असा विचार त्या आईच्या मनामध्ये, त्या आईच्या पिंडामध्ये असायचा. आज आमची भारतीय संस्कृती सांगते आई वडील आईसारखे दैवत नाही, वडिलांसारखं दैवत नाही. आई वडील हे देव आहेत. आई वडील हे माणसाच्या आयुष्यातले सर्वप्रथम गुरु आहेत. सगळ्यात अगोदरचे गुरु आपले आई आणि वडील आहेत. सगळ्यात पहिले गुरु आई आणि वडील, चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणारे. माझ्या मुलाने सरळ चालावं, माझ्या मुलाने चांगलं राहावं, माझ्या मुलाने सुशोभित असावं, माझ्या मुलाने समाजामध्ये चांगल्या प्रकारे काम करावं, फक्त आणि फक्त आई वडिलांना वाटतंय. आणि त्यासाठी हवे असतात त्या आई वडिलांचे शुभाशीर्वाद. मिळतात, माणसाला प्राप्त होतात, पण त्याची किंमत कळत नाही. ज्या हिंदुस्थानमध्ये, ज्या भारतीय संस्कृतीमध्ये आम्हाला शिकवलं जातंय मातृदेवो भव पितृदेवो भव, त्याच ठिकाणी आज आम्हाला कित्येक ठिकाणी पाहायला मिळतंय वृद्धाश्रम पाहायला मिळतात. कित्येक ठिकाणी वृद्धाश्रम पाहायला मिळतात आम्हाला. अरे ज्या ठिकाणी आई आणि वडील हे दैवत आहेत, ही शिकवण देऊन सुद्धा जर वृद्धाश्रम पाहायला मिळत असतील तर आपल्यासारखे अभागी आपणच. आपल्यासारखे अभागी आपणच. काय घेतलं आपण त्या संस्कृतीचं, काय शिकलो आपण त्या संस्कृतीतून, काय शिकलो आपण. एका वृद्धाश्रमामध्ये गेलो होतो. बाहेर एक अशी सुविचार लिहिलेला होता. त्या वृद्धाश्रमाच्या बाहेर त्या ठिकाणी अनेक अशी झाडं झुडपं होती. रस्त्यामध्ये पाळा बाजूला पडलेला होता, पण सुविचार लिहिला होता, रस्त्यामध्ये पडलेला पाळा, रस्त्यामध्ये पडलेली जी पानं आहेत त्या पानांवर जरा सांभाळून पाय द्या, कारण कालपर्यंत तीच पानं तुम्हाला सावली देत होती. आज तीच अवस्था पाहायला मिळते. अरे गेली 21 वर्ष आपल्याला सांभाळलं, आपला संसार चांगला असावा, आपला प्रपंच चांगला असावा, आपण समाजामध्ये चांगल्या प्रकारे राहावं म्हणून आई वडिलांनी चांगली सोयरीक बघून दिली, तसा खर्च केला, तसं मार्गदर्शन केलं, त्या पद्धतीचे स्वैर संबंध जोडून दिले. का? फक्त आणि फक्त आमच्या मुलाने चांगल्या प्रकारे राहायला हवं, आमच्या मुलाचा संसार चांगल्या प्रकारे राहायला हवा, चांगल्या प्रकारे व्हायला हवा. हाच विचार त्या आई वडिलांनी केला आयुष्यभर. तेवढाच विचार केला. आज एकदा काय मनुष्य करता कमवता झाला, स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहिला की आतापर्यंत केलेल्या आई वडिलांच्या त्यागाला पूर्णपणे बाजूला करतोय. आतापर्यंत केलेल्या त्या आई वडिलांची सेवा बरोबर सगळी विसरून जातोय आणि फक्त संकुचित विचार करून, स्वतःचा विचार करून फक्त स्वतःच्याच संसाराचा विचार करतोय. माझी मुलं, माझी बालं, माझी बायको आणि मी, बस एवढाच. ही अवस्थाच पाहायला मिळते. काय शिकलो आपण आपल्या भारतीय संस्कृतीतून? अरे हिंदुस्थानची संस्कृती जर एवढी श्रेष्ठ आहे, आमच्या भारताची संस्कृती जर एवढी श्रेष्ठ आहे की इतर देशातल्या लोकांनी सुद्धा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे वाटचाल करावी, त्यांचा उद्धार होईल, अशा प्रकारची संस्कृती आमच्या हिंदुस्थानची आहे, भारताची आहे. मग आपण का त्या संस्कृतीचा अभ्यास करू नये? आपण का त्या संस्कृतीचं अनुकरण करू नये? आपण का त्याप्रमाणे राहू नये? हा विचार प्रथम आपण केला पाहिजे. प्रत्येक बापाला वाटतंय की माझ्या मुलाने मला सांभाळायला हवं. प्रत्येक बापाला वाटतं की मी म्हातारा होईपर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मुलांनी माझी सेवा करायला हवी. त्यावेळेला आपण आपला विचार केला पाहिजे की मी माझ्या बापाची किती सेवा केली, मी माझ्या आई वडिलांची किती सेवा करतोय, किती सेवा केली, हा विचार करायला पाहिजे. जे आपण वाढलं असेल ना तेच आपल्या पुढ्यात येणार आहे, पुढे आपली मुलं वाढणार आहेत, आपल्याला हे मात्र निश्चित आहे. आमची भारतीय संस्कृती एवढी सर्वश्रेष्ठ आहे.
आमची हिंदुस्थानची संस्कृती एवढी सर्वश्रेष्ठ आहे की एकदा 7 फेरा एखाद्या बाईने एखाद्या पुरुषाबरोबर मारल्या ना की शेवटच्या श्वासापर्यंत कितीही वृद्धावस्था येऊ द्या, कशाही प्रकारचे धके चपेटे, कितीही प्रकारचे प्रसंग आयुष्यामध्ये येऊ द्या, एकमेकाला सोडत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाची सेवा करतायत. मध्येच जरी काही झालं, मध्येच जरी काही तुटपुट झाली शरीराची, तरी ती बिचारी त्याच्या पायथ्याशी राहून पायाजवळ बसून त्याची सेवा करते. आणि अशा पडलेल्या खोटमध्ये असलेल्या, सगळं जाग्यावरच होतंय तरी सुद्धा अशा अवस्थेत असलेल्या त्या पतीसाठी ती बाई देवाकडे प्रार्थना करतोय की माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभो. रोज त्या पतीची सेवा तिला करायला लागते. सगळ्या प्रकारची घाण त्या बाईला त्या माणसाची काढायला लागते. पण अशा अवस्थेत सुद्धा ती बाई एकच देवाकडे प्रार्थना करते की देवा रे, अरे मी